नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता कमी तेलकट, अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा, खमंग, झणझणीत, चटकदार, चवदार आणि मसालेदार असा पातळ पोह्यांचा चिवडा जर तुम्हाला बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा चिवडा अगदी कमी तेलकट आणि चवदार बनून तयार होईल आणि चिवडा अगदी संपेपर्यंत अजिबात नरम नाही पडणार. दिवाळीचा फराळ असो किंवा मग जास्त दिवसांच्या प्रवासामध्ये नेण्यासाठी आणि मधल्या वेळेत मुलांना व घरातील इतर सर्व सदस्यांना खाण्यासाठी छोटीशी भूक मिटवण्यासाठी तुम्ही हा पातळ पोह्यांचा चिवडा अगदी झटपट तयार करू शकाल. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हा पातळ पोह्यांचा चटकदार चिवडा तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पातळ पोह्यांचा चिवडा तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम पातळ पोहे घेतले. हे पोहे मी अगोदरच चाळणीने चाळून घेतले आणि ह्यांना स्वच्छ निवडून घेतले. आता हे पोहे छान कुरकुरीत होण्यासाठी ह्यांना मी भाजून घेणार आहे. अर्धा किलो पोहे मी 3 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. हे पोहे भाजताना आकसतात, त्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे. म्हणजे आपले हे पोहे भाजून जास्त आकसणार नाही आणि पोहे भाजून छान कुरकुरीत होतील. कढाई सुरुवातीला छान गरम करून घेतली की मग पोहे कढाईमध्ये भाजायला घालायचे आणि ह्यांना अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचंय. हे पातळ पोहे भाजताना ह्यांना हे पहा अशा प्रकारे भाजायचंय. हे पहा अशी उचटणी कढाईच्या तळाला घालायची आहे आणि वर उचलायची आहे. अशा पद्धतीने पोहे भाजले तर हे पोहे तुटत नाही. हे पोहे अगदीच पातळ असतात, त्यासाठी ह्यांना असं काळजीपूर्वक भाजायचंय म्हणजे ह्यांचे तुकडे नाही होत. अगदी मंद आचेवर ह्यांना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तुम्ही जर हे पोहे फुल फ्लेमवर भाजले तर हे भाजून कुरकुरीत नाही होणार आणि ह्यांचा रंग सुद्धा डार्क होईल. तर असं ह्यांचा रंग बदलू न देता ह्यांचा छान खुळखुळ आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचंय. हे पोहे भाजल्यानंतर छान फुलून येतात. भाजल्यानंतर हे पोहे तीनपट होतात. हे पहा असे थोडे पोहे हातामध्ये घेऊन यांना असं कुस्करून बघायचंय. हे पहा ह्यांचा अगदी सहज चुरा होतोय, म्हणजेच आपले हे पोहे ह्या ठिकाणी अगदी छान असे कुरकुरीत भाजून झाले. भाजलेले पोहे आता मी या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या 2 बॅच सुद्धा मी दाखवल्याप्रमाणेच भाजून घेणार आहे. तुमच्या खिडकीमध्ये किंवा मग अंगणामध्ये जर ऊन येत असेल, तर तुम्ही हे पोहे भाजण्यापूर्वी 2 तास अगोदर उन्हामध्ये वाळून घ्यायचे. त्याच्याने पोह्यांमधलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी होतं आणि मग हे पोहे भाजायला जास्त वेळही नाही लागत. शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ते शक्य नसतं. पण असे हे पोहे काळजीपूर्वक मंद आचेवर छान कुरकुरीत भाजून घेतले, तर ह्या पोह्यांचा चिवडा छान कुरकुरीत होतो आणि चिवडा संपेपर्यंत नरमही पडत नाही. तर इथे मी सर्व अर्धा किलो पोहे ह्या ठिकाणी 3 बॅचमध्ये भाजून घेतले. हे पहा आपले हे पोहे भाजून छान कुरकुरीत झाले. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. चिवड्यासाठी आपण एक छान खमंग, सुवासिक आणि चटकदार मसाला तयार करणार आहोत. तर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी सुरुवातीला 2 चमचे धने घालून घेणार आहे. यासोबतच 2 चमचे बडीशोप आणि 1 चमचा जिरं आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. धणे, जिरे आणि बडीशोप असे मंद आचेवर एकत्र छान खमंग भाजून घ्यायचे. मंद आचेवर ह्यांना अगदी फक्त 2 ते 3 मिनिट भाजायचे. ह्यांच्यातील मॉइश्चर निघेपर्यंत आणि ह्यांचा भाजून छान खमंग सुगंध सुटेपर्यंत ह्यांना भाजून घ्यायचंय. ह्याच्याने ह्यांची चव आणि सुगंध चिवड्याला फारच छान येते. लक्षात ठेवा, ह्यांना अगदीच डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये. त्याच्याने चिवड्याचा सुगंध आणि टेस्ट बिघडू शकते. हे पहा असं आपण ह्यांना मंद आचेवर अगदी फक्त 2 ते 3 मिनिट भाजून घेतलंय. आता हे भाजलेले धणे, जिरे आणि बडीशोप मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि ह्यांना थंड होऊ देणार आहे. भाजलेले धणे, जिरे आणि बडीशोप थंड झाल्यानंतर आता ह्यांना इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट घालणार आहे. मी हे जे प्रमाण तुम्हाला अर्धा किलो चिवड्यासाठी दाखवते ते अगदी परफेक्ट आहे. याच्याने तुमचा चिवडा चवीला अगदी परफेक्ट बनून तयार होईल. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या चमचाला थोडासा कमी गरम मसाला घालणार आहे. गरम मसाल्याचा फ्लेवर पातळ पोह्यांच्या चिवड्याला फारच छान येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे पाव चमचा काळं मीठ घालणार आहे. काळ्या मिठाची एक वेगळीच टेस्ट आणि सुगंध असतो, जो चिवड्याला फारच छान येतो. मी जी सामग्री तुम्हाला दाखवते त्यापैकी तुम्ही एकही सामग्री मिस नका करू, नाहीतर मग तुमच्या चिवड्याला परफेक्ट अशी टेस्ट नाही येणार. आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे. पोहे भाजताना आपण जवळपास 1.5 चमचा मिठाचा वापर केलाय, त्यामुळे ह्या ठिकाणी मीठ हे थोडंसं बेतानेच खायचंय. मीठ घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घालणार आहे.
चिवड्यामध्ये तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही साखर स्किप सुद्धा करू शकता. पण थोडीशी साखर घातल्याने चिवडा चवीला छान चटपटीत लागतो. आंबटपणाचा आणि तिखटपणाचा बॅलन्स साखरेमुळे टिकून राहतो आणि चिवडा चवीला मस्त चटकदार बनून तयार होतो. तर आंबट पदार्थ म्हणजे काय, तर आमचूर पावडर. अर्धा चमचा आमचूर पावडर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्याने चिवडा चवीला छान चटपटीत लागतो खाण्यासाठी. आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याऐवजी लिंबू सत्व किंवा मग चाट मसाला सुद्धा घेऊ शकता. आता हे सर्व जिन्नस मी मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहे. हे पहा, असा आपला हा चिवड्याचा छान खमंग आणि सुवासिक मसाला ह्या ठिकाणी तयार झालाय. हा मसाला बनवल्यानंतर तुम्हाला चिवड्यामध्ये दुसरा कुठलाही रेडीमेड मसाला घालायची गरज नाही पडणार. आपल्या ह्या फ्रेश मसाल्यामुळे चिवडा छान सुवासिक, चटकदार आणि टेस्टी बनून तयार होईल. यानंतर आता आपण पुढची तयारी करणार आहोत. तर इथे गॅसवर मी ही कढाई गरम करायला ठेवली आहे. आता या कढाईमध्ये मी रेग्युलर साइजच्या वाटीने 1 वाटी तेल घालून घेणार आहे. तेल हलकसं गरम झालं की आता ह्या तेलामध्ये मी ही रेग्युलर साइजच्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाणे असे एकसारखे हलवत मंद आचेवर छान खमंग तळून घ्यायचे. हे शेंगदाणे मी ह्या तेलामध्ये फक्त 60% तळून घेणार आहे. हे पहा, असे हे शेंगदाणे हलकेसे तळून घेतले की मग मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बदामाचे तुकडे घालणार आहे आणि सोबतच पाव वाटी काजूचे तुकडे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आपण जी ही सर्व सामग्री या तेलामध्ये तळणार आहोत, त्यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. या सर्वच सामग्रीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण तेलाचं प्रमाण मात्र अचूक घ्यायचंय, म्हणजे तुमचा चिवडा अजिबात तेलकट नाही होणार. आता हे काजू बदाम सुद्धा मी ह्या तेलामध्ये शेंगदाण्यांसोबत 60 ते 70% तळून घेणार आहे. हे पहा, असा ह्यांचा तळून हलकासा रंग चेंज झाला की आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालणार आहे आणि सोबतच अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. सुकं खोबरं आणि फुटाण्याच्या डाळ्या तेलामध्ये अगदी पटकन तळल्या जातात. त्यासाठी आपण ह्यांना सर्वात शेवटी ह्या तेलामध्ये तळायला घातलंय. हे सर्व जिन्नस वेगवेगळे तळत बसण्यापेक्षा ह्यांना अशा पद्धतीने एकत्र तळून घ्यायचंय. याच्याने आपला त्रास बऱ्यापैकी कमी होतो. हा पण जर तुम्ही नवशिके असाल आणि तुम्हाला ह्यांना अशा पद्धतीने तळून घ्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही ही सर्व सामग्री सेपरेट तळून घ्यायची आहे. आम्हाला ह्यांचा अनुभव असतो, त्यासाठी आम्ही ही पद्धत वापरतो. अनुभव नसणाऱ्यांना हे अवघड वाटू शकतं. तर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार अशी ही सर्व सामग्री तेलामध्ये तळून घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस मंद आचेवर छान खमंग तळून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपली ही सर्व सामग्री तेलामध्ये अगदी छान तळून झाली आहे. आता ह्यांना मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा तयार करून दाखवणार आहे. मी दाखवल्याप्रमाणे आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही एकदा नक्की पातळ पोह्यांचा चिवडा तयार करून बघा. बघा, मला खात्री आहे तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे तयार केलेला पातळ पोह्यांचा चिवडा खायला फारच आवडेल. तळलेले सर्व जिन्नस तेलामधून काढून घेतल्यानंतर आता ह्या तेलामध्ये मी ही अर्धी वाटी ताजी कढीपत्त्याची पानं तळायला घालणार आहे. मंद आचेवर आपण हा कढीपत्ता छान कुरकुरीत तळून घेणार आहोत. कढीपत्त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघेपर्यंत ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचंय. कढीपत्त्यातलं मॉइश्चर जर पूर्णपणे निघालं नाही तर त्याच्या मॉइश्चरमुळे चिवडा नरम पडेल. त्यासाठी कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हे पहा, ह्याचं असं तेलामध्ये तडतडणं बंद झालं आणि ह्याचा खुळखुळ आवाज यायला लागला की ह्याला तेलामधून काढून घ्यायचंय. आपण हा कढीपत्ता अगदी मंद आचेवर तळायचा आहे, म्हणजे ह्याचा जो हिरवा रंग असतो तो तसाच टिकून राहतो आणि ह्याचा सुगंधही त्याच्याने नष्ट नाही होत. तळलेली सर्व सामग्री मी एकत्र एकाच बाउलमध्ये काढून घेणार आहे. यानंतर आता ह्या तेलामध्ये मी 10 ते 12 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तळायला घालणार आहे. यांना सुद्धा ह्यांच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघेपर्यंत मंद आचेवर छानपैकी तळून घ्यायचंय. या मिरच्यांच्या मॉइश्चरमुळे सुद्धा चिवडा नरम पडण्याची शक्यता असते. त्यासाठी ह्या मिरच्या अगदी काळजीपूर्वक छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे आणि ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. मी महाराष्ट्रीयन आहे, तेव्हा मला झणझणीत खायची सवय आहे. तुम्ही पण झणझणीत खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. मिरच्यांसोबतच आता आपली चिवड्यासाठी लागणारी सर्व सामग्री तळून झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी अगदी फक्त पाव वाटी तेल घालणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आता ह्या तेलामध्ये मी ही 2 चमचे मोहरी घालणार आहे. मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा हिंग घालणार आहे. हिंग घातल्यानंतर आता ह्या तेलामध्ये मी हे 3 चमचे सफेद तीळ घालणार आहे. सफेद तीळ तळून हलकेसे तांबूस होऊ द्यायचे.
हे पहा, ह्यांची ही अशी छान खमंग फोडणी तयार करून घेतली की आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. अर्धा किलो पातळ पोह्याच्या चिवड्यासाठी अर्धा चमचा हळद पुष्कळ होते. हळदीचं हे प्रमाण अर्धा किलो पोह्यांच्या चिवड्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हळदीचं प्रमाण जर चुकलं तर चिवड्याचा रंग सुद्धा बिघडतो आणि हळद जर अति जास्त झाली तर रंगासोबतच चिवड्याची चव सुद्धा बिघडते. चिवडा खाताना त्यामुळे कडसर लागू शकतो. त्यासाठी हळदीचं प्रमाण सुद्धा चिवड्यासाठी अगदी परफेक्ट असायला हवं. हळद अशी या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तेलामध्ये तळून घेतलेले सर्व जिन्नस घालणार आहोत. मंद आचेवर आता हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये पुन्हा 1 मिनिटभर तळून घेणार आहोत. याच्याने हळदीचा रंग इतर सर्व सामग्रीला छान लागेल आणि ह्यांच्यातलं उरलं सुरलं मॉइश्चरही निघून जाईल. ह्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या फॉलो करणं फारच गरजेचं असतं. रेसिपी अगदी परफेक्ट व्हावी त्यासाठी ह्या सर्व छोट्या छोट्या टिप्स आपल्याला माहीत असायला हव्या. नवशिक्यांना ह्या टिप्स माहिती असणं फारच गरजेचं आहे. बस तर आता तेलात तळलेली सर्व सामग्री आपण ह्या भाजलेल्या पोह्यांवर तेलासकटच घालणार आहोत. गरम असतानाच याला या पोह्यांवर घालायचंय. बस तर आता आपण जो चिवड्यासाठी फ्रेश मसाला तयार केलाय तो सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. मी जी सर्व सामग्रीचं प्रमाण तुम्हाला अर्धा किलो पोह्यांच्या चिवड्यासाठी दाखवलंय ते अगदी परफेक्ट आहे. यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मीठ, साखर किंवा मग इतर काहीही घालावं नाही लागणार. आपण जो या चिवड्यासाठी मसाला तयार केलाय तोच ह्या चिवड्यासाठी अगदी परफेक्ट होईल. तयार केलेला मसाला घातल्यानंतर तुम्हाला ह्या चिवड्यामध्ये दुसरा विकतचा कुठलाही मसाला घालायची गरज नाही पडणार. आपण जो ह्या चिवड्यासाठी मसाला तयार केलाय त्याच्यानेच आपला हा चिवडा छान झणझणीत, खमंग आणि चवदार तयार होईल. हे पहा, ही सर्व सामग्री अशी अगदी हलक्या हाताने चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. सर्व सामग्री अशी ह्या चिवड्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. जोवर सगळ्या पोह्यांना एकसारखा रंग येत नाही तोवर ह्याला असं हलक्या हाताने मिक्स करत राहायचंय. तर हे पहा, इथे आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा ह्या ठिकाणी फारच सुंदर आणि छान बनून तयार झालाय आणि तयार केलेल्या स्पेशल मसाल्यामुळे याचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. फारच छान असा खमंग, झणझणीत, चटकदार, कुरकुरीत आणि कमी तेलकट असा आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा ह्या ठिकाणी तयार झालाय. माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा एवढा टेस्टी पातळ पोह्यांचा चिवडा बनवाल तर हा चिवडा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हा चिवडा जर तुम्ही एकदा बनवून टेस्ट केला तर आयुष्यभर तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा अगदी ह्याच रेसिपीप्रमाणे बनवून खायला आवडेल. हा चिवडा खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल. चिवडा पूर्णपणे थंड झाला की मग तुम्ही ह्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचंय. हा चिवडा तुम्ही कितीही जास्त प्रमाणात बनवला तरी अगदी संपेपर्यंत अजिबात नरम नाही पडणार आणि ह्याच्या चवीमध्ये आणि सुगंधामध्ये सुद्धा अजिबात बदल नाही होणार. दिवाळीच्या फराळासाठी तसेच मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असा पातळ पोह्यांचा खमंग, झणझणीत, चटकदार, कुरकुरीत आणि कमी तेलकट असा पातळ पोह्यांचा चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.